30 ऑक्टोबर दिवाळीच्या शिवरात्रीला भगवान शिवाचे हे उपाय आपले प्रत्येक संकट दूर करतील। शिवरात्रीच्या दिवशी आपल्या मनातील इच्छा ठेवून तुम्हाला जे पाहिजे असेल त्यासाठी एक काळी मिरी आणि काळे तिळाचे 7 दाणे हातात घेऊन आपली कामना करून मनापासून आपल्या मनातील गोष्ट बोलून भगवान शिवाच्या शिवलिंगावर अर्पण करावे। आपली मनोकामना ह्या शिवरात्रीला अर्पण केली आहे तर पुढच्या शिवरात्रीपर्यंत आपली मनोकामना पूर्ण झालेली असेल। 2. शिवरात्रीच्या दिवशी रात्री 12 वाजता भगवान शिवाच्या शिवलिंगावर एक धतुरा अर्पण करावा। अर्धा तास तो धतुरा शिवलिंगावर तसाच अर्पण केलेला ठेवा आणि आपण श्री शिवाय नमस्तुभ्यं मंत्राचा जप करावा। ज्या मंदिरात आपण धतुरा अर्पण केला आहे त्या मंदिराच्या बाहेर बसून जप करावा। दुकान चालत नसेल, घरात लक्ष्मी टिकत नसेल, शेतामध्ये पीक चांगले येत नसेल, संपदा येत नसेल तर त्या धतुऱ्याला लाल वस्त्रात बांधून आपल्या दुकानात, व्यापाराच्या ठिकाणी, घरात रात्री 12:30 वाजता तो धतुरा उचलून पहाटे 4 वाजेच्या पहिले तो धतुरा आपल्या दुकानाच्या ठिकाणी किंवा घरामध्ये बांधावा। किंवा आपल्या जमिनीत पीक चांगले येत नसेल तर त्या जमिनीत नेऊन पुरून द्यावे। आपल्याला जीवनामध्ये कधी तकलीफ होणार नाही, लक्ष्मी वाढत जाईल। 3. ज्यांचा व्यापार चालत नसेल, व्यवसाय चालत नसेल, खूप कष्टामध्ये जीवन चालले असेल, खूप जास्त तकलीफ होत असेल तर धतुऱ्याला हळदीत बुडवून भगवान शंकराला शिवरात्रीच्या दिवशी 12 वाजता समर्पित करा आणि त्या धतुऱ्याला वापिस 5-10 मिनिटांनंतर उचलून श्री शिवाय नमस्तुभ्यं बोलून लाल कपड्यात त्या धतुऱ्याला बांधून व्यापाराच्या ठिकाणी कुठेही त्याला बांधून द्यावे। व्यापार कधीही मागे येणार नाही तर वाढत जाईल। हा उपाय फक्त शिवरात्रीच्या दिवशी 12 वाजता केला जातो। 4. एखाद्या व्यक्तीला जर मोठा आजार झाला असेल आणि डॉक्टर सांगत असेल की हा आजार ठीक होणार नाही, खूप कष्ट असेल, औषधे काम करत नसेल तर 7 धतुरे कोणत्याही शिवरात्रीला 7 धतुरे घेऊन त्यातील एका धतुऱ्याला धागा गुंडाळून चंद्रमौली भगवंताचे स्मरण करून त्या धतुऱ्याला मौली गुंडाळून भगवान शंकराच्या शिवलिंगावरती मौली गुंडाळलेला धतुरा अर्पण करावा आणि जे 6 धतुरे राहिले आहेत त्यातील एक धतुरा शिवलिंगावरच भगवान श्री गणेशाच्या स्थानावर, दुसरा धतुरा श्री कार्तिकेयच्या स्थानावर, तिसरा धतुरा अशोक सुंदरीच्या स्थानावर आणि एक धतुरा माता पार्वतीचे जे हस्तकमल आहे तिथे आणि एक धतुरा ठेवायचा आहे आणि एक धतुरा जिथून जल वाहत जाते त्या ठिकाणी एक धतुरा ठेवायचा आहे। तो धतुरा अर्पण केल्यानंतर वापिस त्याला उचलून आणायचे आहेत आणि अवधूतेश्वर महादेवाचे नाव घेऊन किंवा चंपेश्वर महादेवाचे नाव घेऊन जो आजारी व्यक्ती आहे त्याचा स्पर्श करून बेलाच्या वृक्षाखाली जोरात आपटायचा आहे, म्हणजेच फोडायचा आहे। हळूहळू त्या व्यक्तीला आराम मिळायला चालू होतो आणि तो व्यक्ती स्वस्थ होतो। हा उपाय केवळ शिवरात्रीच्या दिवशीच करायचा आहे। 5. ज्या लोकांना नोकरीत प्रमोशन मिळत नाही किंवा शनीच्या साडेसाती आणि ध्येयाच्या अशुभ प्रभावामुळे नोकरीच्या शोधात भटकत आहेत त्यांनी मासिक शिवरात्रीच्या दिवशी प्रदोष काळात पाण्यात काळे तीळ मिसळून देवाला अभिषेक करावा। यावेळी महामृत्युंजय मंत्राचा जप करावा लागतो। मन, कृती आणि शब्दात शुद्धता ठेवा तरच ह्या उपायाने कामात यश मिळेल। 6. ज्या लोकांच्या कुंडलीत राहू आणि केतूचा अशुभ प्रभाव पडत असेल त्यांनी दररोज भगवान शंकराची पूजा करावी, तसेच मासिक शिवरात्री व्रताच्या दिवशी उपवास करावा आणि निशिता पूजाच्या वेळी भगवान शंकराचा जलाभिषेक करावा। ह्यासोबतच शुपंचाक्षर मंत्राचा 11 वेळा जप करावा। 7. कुंडलीतील शनीचा अशुभ प्रभाव कमी करण्यासाठी व्यक्तीने भगवान शंकराची पूजा केली पाहिजे, कारण भगवान शिव हे शनिदेवाचे गुरु मानले जातात। अशा स्थितीत
शिवरात्रीच्या व्रताच्या दिवशी शिवपुराणाचा पाठ करून शिवलिंगावर जल अर्पण करावे. 8. मंगळाचा अशुभ प्रभाव दूर करण्यासाठीही भगवान शिव प्रभावी मानले जातात. ज्या लोकांच्या कुंडलीत मंगल दोष आहे आणि त्यांच्या वैवाहिक जीवनात अडथळे येत आहेत, त्यांनी मासिक शिवरात्रीच्या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा करावी. यामुळे विवाहाशी संबंधित समस्या दूर होतात. 9. शिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगाला दूध आणि मधाने अभिषेक करावा. तसेच शिवतांडव स्तोत्राचे पठण करावे. या उपायाचा अवलंब केल्याने वैवाहिक जीवनात आनंद टिकून राहतो आणि प्रेम जीवन जगणाऱ्या लोकांचे नाते पूर्वीपेक्षा चांगले राहते. 10. या दिवशी शिव मंदिरात जाऊन महादेवाला जवापासून बनवलेले भाकरी अर्पण करावी आणि भगवान शंकरासमोर तुपाचा दिवा लावा. ह्या उपायाचा अवलंब केल्यास व्यवसायात प्रगती होते आणि व्यवसाय करणाऱ्या लोकांना अपेक्षित यश मिळण्याची शक्यता असते. 11. शिवरात्रीच्या रात्री शिवलिंगावर शमीपत्र अर्पण करून ओम नमो भगवते रुद्राय नमः ह्या मंत्राचा जप करत राहा आणि यामुळे भोलेनाथांना खूप आनंद होतो असे मानले जाते. संपत्ती आणि संपत्तीच्या सर्व समस्या दूर होतात. 12. राहू केतूमुळे होणारे दोष माणसाच्या जीवनात अशांतता निर्माण करतात. आर्थिक आणि मानसिक समस्या वाढू लागतात. जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत राहू केतूची महादशा चालू असेल तर अश्विन मासिक शिवरात्रीमध्ये निशिता काल मुहूर्तावर दुर्वा आणि कुश पाण्यात मिसळून भगवान शिवाला अभिषेक करावा आणि पंचाक्षर मंत्राचा किमान 11 वेळा जप करावा. असे मानले जाते की ह्यामुळे राहू आणि केतू शांत होतो. 13. पंचांगानुसार अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथी 30 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 6 वाजता सुरू होईल आणि 31 ऑक्टोबर रोजी रात्री 9:39 वाजता समाप्त होईल. उदय तिथीनुसार अश्विन शिवरात्री 30 ऑक्टोबर रोजी साजरी होणार आहेत. मासिक शिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकराला बेलपत्र आणि शेमीची पाने अर्पण करा. तसेच ह्या दिवशी भगवान शिवाचा मंत्र आणि नामाचा जप करा. असे केल्याने घरात सुख समृद्धी टिकून राहते आणि जीवनात कधीही संपत्तीची कमतरता भासत नाही. हर हर महादेव. श्री शिवाय नमस्तुभ्यम. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.